मंडळी नमस्कार. आपण जे पशुधन सांभाळतो तर पशुधन अपेक्षित वेळी माझ्यावरती येणं अपेक्षित गरजेचं असतं. ज्या गाई म्हशी अपेक्षित वेळी माझ्यावरती येतात त्या लवकर गाभण ठराव्यात अशी आपली अपेक्षा असते. शास्त्र असं सांगतं, विज्ञानाची अशी शिफारस आहे की व्याल्यानंतर 60व्या दिवशी गाय माझ्यावरती यावी, तर व्याल्यानंतर 90व्या दिवशी म्हैस माझ्यावरती यावी. अनेकदा असं घडतं की आपली जनावरं यापूर्वीच म्हणजे 1.5 महिन्याच गाय किंवा 2 महिन्यात म्हैस माझ्यावरती येऊ शकते आणि अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. मात्र लैंगिक विश्रांती, प्रजननाची विश्रांती म्हणून आपल्याला 60 दिवसापर्यंत जनावर माझ्यावरती येणं अपेक्षित नसतं. ही गोष्ट गायींच्या बाबतीमध्ये, तर 90 दिवसापर्यंत माज अपेक्षित नसतो. ही बाब म्हशींच्या बाबतीमध्ये योग्य ठरते. जी जनावरं योग्य वेळी माझ्यावरती येतात तेव्हा आल्यानंतरच्या पहिल्या माझाला आपल्याला या जनावरांच्या बाबतीमध्ये तपासणीचा माज म्हणून काही नोंदी कराव्या लागतात. आपल्याकडची गाय किंवा म्हैस व्याल्यानंतर पहिल्यांदा माझ्यावरती आली तर ती किती वेळ माझ्यावरती राहते याचा एक अंदाज आपल्याला नोंद करून ठेवावा लागतो. म्हणजे किती कालावधीचा हा माज आहे हे समजलं तर पुढच्या माजाच्या काळात 3ऱ्या टप्प्यामध्ये ही जनावरं योग्य वेळी भरवता येऊ शकतील आणि पशुवैद्यकाला तशी माहिती उपयोगी पडू शकेल. दुसरी महत्वाची गोष्ट की जी जनावरं पहिल्यांदा व्याल्यानंतर माझ्यावरती आली त्या जनावरांचा माझाचा स्त्राव, ज्याला आपण बळस किंवा सोट म्हणतो, हा जर अगदी काचेसारखा असेल, पारदर्शक असेल, रंगहीन असेल तर अशा जनावरांच्या बाबतीमधला माज अतिशय योग्य आहे आणि गर्भाशय निरोगी आहे अशी आपल्याला खात्री पटते. पण बऱ्याच जनावरांच्या बाबतीमध्ये प्रसूतीनंतर काळजी घेतली जात नाही, अपेक्षित असणारा औषधोपचार होत नाही आणि म्हणून गर्भाशयामध्ये दडलेली जी काही रोगजंतूंची बाधा आहे, गर्भाशयाचा दाह आहे, तो बाहेर पडण्याचा पहिला काळ म्हणजे पहिला माज आणि या माजाचा स्त्राव आपल्याला धुरकट, पांढरा, पिवळसर, रक्ताळलेला अशा प्रकारचा दिसून येतो आणि म्हणून आपल्याला ह्या जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशय दोषी आहे असे स्पष्ट संकेत मिळतात. अशी जनावरं आपण जर रेतनानं किंवा नैसर्गिक रेतनाद्वारे भरवायला सुरुवात केली तर ती उलटतात म्हणजे दर 21 दिवसाला अशा जनावरांचं माझ्यावरती येणं चालू राहतं आणि कितीही वेळेस कृत्रिमरेतन केलं तरी त्या जनावरांमध्ये गर्भधारणा घडत नाही. आपण जी जनावरं दूध व्यवसायासाठी सांभाळतो त्याच्यामध्ये सर्वात चिंतेचा, सर्वात त्रासदायक असणारा हा पशुवंध्यत्वाचा प्रकार म्हणजे जनावरांचं सतत उलटणं. 4-4, 5-5 वेळेस नियमितपणे, प्रसंगी 8-9 वेळेस आणि महिने उलटत असणारी जनावरं गोठ्यात असली की 1-1.5 वर्षानंतर ती विकून टाकावीत असा रास्त विचार पशुपालकांचा असतो. मात्र जी जनावरं सतत उलटतात त्या जनावरांच्या बाबतीमध्ये प्रतिबंध कसा करायचा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी जनावरं ही उलटू नयेत यासाठी काय काळजी घ्यायची याची माहिती करून घेणं गरजेचं आहे. पहिली बाब अशी की प्रसूतीनंतरच्या 5 दिवसामध्ये आवश्यक असणारा पशुवैद्यकीय उपचार हा प्रत्येक जनावरांच्या बाबतीमध्ये झालाच पाहिजे असा आग्रह पशुपालकांनी करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. जी जनावरं पहिल्यांदा योग्य वेळी माझ्यावरती आली त्या जनावरांच्या बाबतीमध्ये माजाची तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्यावी. म्हणजे माजाचा स्त्राव योग्य आहे काय, त्यात जंतूची बाधा नाही याची खात्री आपल्याला पशुवैद्यकीय तपासणीतून करून घेता येत राहते. आणि कृत्रिम रेतनाचं तंत्र जेव्हा आपण जनावरं गाभण ठरवण्यासाठी वापरतो तेव्हा या तंत्रामधली पहिला नियम आपल्याला असा म्हणता येईल
की माज व्याल्यानंतर जनावरांचा पहिला माज हा नेहमी वगळणीचा माज असतो, तो सोडून द्यायचा असतो, तो तपासणीचा माज असतो आणि तो फक्त नोंद ठेवण्याचा माज असतो. व्याल्यानंतरच्या पहिल्या माजाला गायी किंवा म्हशी कधीही कृत्रिम रेतन करू नयेत आणि अशा प्रकारे पहिला माज सोडल्यानंतर दुसऱ्या माजाला आपल्याला योग्य वेळी जनावरं भरवता येत राहतील आणि निरोगी गर्भाशयाची जनावरं आपल्याला एकाच रेतनामध्ये गाभण करता येत राहतील, त्याच्यामध्ये गर्भधारणा दिसून येत राहील. जी जनावरं प्रसूतीनंतर पहिल्या माजामध्ये दूषित प्रकारचा स्त्राव दाखवतात अशा जनावरांच्या बाबतीमध्ये गर्भाशयाची स्वच्छता करून घेणं सहज शक्य आहे आणि तपासणीच्या माजाला उपचार म्हणून आपल्याला अशी पद्धती राबवता येत राहील. जी जनावरं स्वतःच्या अंगीकृत असणाऱ्या रोगप्रतिकारक क्षमतेतून गर्भाशय दुरुस्त करू शकतात आणि ज्या जनावरांच्या गर्भाशयाची स्वतःची रोगप्रतिकारक क्षमता अत्यंत चांगल्या प्रकारे निर्माण झालेली आहे अशीच जनावरं ही निरोगी गर्भाशयाची जनावरं म्हणून माझ्यावरती येतात आणि त्यांचं उलटण्याचं प्रमाण कमी असतं. गर्भाशयातील असणारा रोगजंतूंचा प्रादुर्भाव आपल्याला वनस्पतीजन्य औषधोपचारातून कमी करता येत राहतं. बऱ्याचशा जनावरांमध्ये फलन व्यवस्थित व्हावं म्हणून रेतनानंतरचा वनस्पतीजन्य उपचार निश्चित उपयोगी पडतो आणि जास्तीत जास्त प्रमाणात गर्भधारणा व्हावी यासाठी असणारा वनस्पतीजन्य उपचार हा नेहमी जनावरांच्या गर्भधारणेचं प्रमाण वाढवू शकतो. त्यामुळं आपल्या जनावरांच्या बाबतीमध्ये सेंद्रिय दुधाची संकल्पना साकारताना, ओजस रसांचे दुष्परिणाम टाळताना वनस्पतीजन्य औषधोपचारांच्या मदतीनं आपल्याला जनावरांचं सतत उलटणं हे कमी करता येत राहील. आणि विशेष महत्त्वाची बाब अशी की अशा जनावरांमध्ये आपल्याला गर्भधारणेचं प्रमाण हे निश्चित वाढवता येत राहील. एकाच रेतनामध्ये गर्भधारणा असा दृष्टिकोन जर आपल्याला पाहायचा असेल, पडताळायचा असेल आणि जनावरांमध्ये दिसून यायचं असेल तर आपल्याला जनावरांच्या स्वच्छ गर्भाशयाकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि सतत उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये निरोगी गर्भाशयाची बाब आपल्याला वनस्पतीजन्य औषधोपचारातून निश्चित निर्माण करता येत राहील आणि त्यातून लवकर गाभण ठरणारी जनावरं ही 2 वेतातील अंतर कमीत कमी राहिल्यामुळे वर्षभरामधल्या 10 महिन्यासाठी गायी दुधाळ असतील तर 14 महिन्यापैकी 10 ते 11 महिना म्हशी सुद्धा दुधामध्ये असतील. एकूणच आपल्या जनावरांचा दूध व्यवसाय हा फायदेशीर ठरेल.